आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। थांबा। हे व्रत पूर्ण झालेलं नाहीये। ह्या बाईने फसवले आपल्याला, दगा दिला गावाला। आता हिनं काय केलं आणि नाही नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? या आशाबाईंनी परत गावाला जागा दिला नाही, आमचा नाही विश्वास बसत। माझ्यावर विश्वास नसेल ना, हा घ्या पुरावा। उगाच मोगम बोलत नाही मी। ही बाई ना खोटारडी आहे, खोटारडी। कसल्या पुराव्यांबद्दल बोलताय तुम्ही? व्रताच्या प्रत्येक टप्प्यावर मी आईंसोबत होते। मला माहिती आहे ना त्याने किती मनापासून आणि नीट पार पाडलंय हे व्रत, ते कुठलीही आणि कसलीही फसवणूक न करता। तुम्ही बघा ना, सूर्यास्त व्हायला अजून वेळ आहे ना, तरी आई उभ्या आहेत ना मंदिरासमोर। ए तुझा अगं तुझं सगळं बरोबर आहे, पण या व्रताचा असा नियम आहे की या व्रत करणाऱ्या माणसाने अन्नाचा एक कण सुद्धा खायचा नसतो। काय गुरुजी बरोबर बोलतोय का आम्ही? होय, बरोबर बोलताय तुम्ही। ह्या बाईने नियम मोडलेत, नियम। हे घ्या फोटो। डॅडी, तुम्हीच ह्या गावचे सर्व आहात। आता तुम्हीच ठरवा काय करायचंय ते। आशाबाई तुमच्याकडनं या अपेक्षा नव्हती। बघू आशाबाई तुम्ही गावातल्या माणसानं एक वेळ फासवाल, देवाच्या दारात त्या पापांना माफी नाही बरं। नाही तर काय, त्या व्रताचे सगळे नियम तोडून टाकायचे आणि लाच सोडून इथे येऊन उभं राहायचं। तोंड सांभाळून बोला। निदान हे सगळं काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न तरी करा ना। मी सांगते हे काय ते। माझ्या सासूबाईंनी हे व्रत अगदी उपाशी पोटीच पूर्ण केलेलं आहे। हे या फोटोमध्ये या जे काही खाताना दिसतायत ना, ते कुठलंही अन्न नसून एक बीपीची गोळी आहे। त्रास आहे त्यांना बीपीचा, म्हणून औषध दिलं होतं मी त्यांना। तुम्हाला सगळ्यांनाही माहिती आहे हा डोंगर चढणं किती कठीण आहे ते। हो, हे व्रत करताना निरोगी माणूस सुद्धा कोलमडून पडेल, मग या तर पेशंट आहेत। आणि राहिला प्रश्न नियमांचा, तर एका पेशंटला उपवास करताना कुठलाही डॉक्टर किंवा गुरुजी गोळी घेऊ नका, औषध घेऊ नका असं कधीच म्हणत नाही। तुम्ही जे बोलताय त्याच्यावर आम्ही कसा विश्वास ठेवायचा? आता आम्हाला काय माहित यांनी गोळी खाल्ली का पोटभर जेवण केलंय ते विचारा त्यांनाच। हो दादा, या जर जेवण करून आल्या असत्या तर एवढं थकलेलं दिसलं असतं का? माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा। ह्यांनी फक्त एक औषध खाल्लेलं आहे, बाकी काही वेगळं खाल्लेलं नाहीये। तुळजाताई, अहो ह्यांना तुम्हीच खायला देणार आणि परत तुम्हीच यांनी काय खाल्लं नाही म्हणून सांगणार। ह्यो पुरावा कुठं असतोय होय? बरोबर आहे, हे व्रत आम्ही मान्य करून गावावर संकट नाही ओढून घेऊ शकत। देवीच्या व्रताचं जर महत्व नाही ना राखलं तर गावातल्या प्रत्येक घरातल्या माणसाला त्रास होईल। शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा, शांत। गुरुजी लोकांचा रोष वाढत चाललाय, आता तुम्हीच काय ते ठरवा। शांत राहा, शांत राहा। व्रताचे नियम तोडून त्याचं पावित्र्य संपवण्याचा अधिकार कोणालाही नाहीये। या व्रतादरम्यान आशाताईने काही खाल्लं हे थोडी जरी शंका असेल तर हे व्रत पूर्ण झालं असं म्हणता येणार नाही।
गुरुजी, अहो आईने ना ताण भूक हरपून अगदी प्रामाणिकपणाने हे व्रत पूर्ण केले हो. खूप झटलंय ते मला माहिती ना. हे असं कुणा एकाच्या शंकेमुळे त्यांच्यावर अन्याय करू नका प्लीज. तुळजाताई, अन्याय तर सर्व गावावर होईल यांच्यामुळं. संपूर्ण गावाला देवीचा कोप सहन करावा लागेल. अहो पण आता बोलून काय उपयोग आहे? आम्हाला तुमच्याकडनं या अपेक्षा नव्हती. जावई बापू, अहो, एवढं मोठं व्रत करताना या शबाईंनी तुळजांनी थोडी तरी जबाबदारी जाणीव ठेवायला हवी होती का नाही? आम्ही नेहमी म्हणतो, पुराव्याचा कणा नसलेली खरी गोष्ट बी खोटी ठरती. आता तुम्ही लाख सांगाल हो त्या औषधाची गोळी होती म्हणून, पण पुरावा काय? आशाबाई, तुमच्याकडे शेवटची संधी होती हो पाप धुण्याची, ती बी घालून बसला तुम्ही. आणि मला हे कळत नाही, तुला त्यांना औषध द्यायचंच होतं तर लोकांसमोर द्यायचं ना. त्यास चोरून लपून आडवाटेन दिल्यामुळे सगळ्या अडचण निर्माण झाल्या. आता हे व्रत पूर्ण झालं असं म्हणायचं तरी कसं म्हणायचं नाही का? डॅडी प्लीज, आईने घेतलेल्या कष्टांची किंमत तरी ठेवा ना ऍटलीस्ट. नाही, पण आता त्यांच्याकडे पुरावा असल्यावर तुम्ही फक्त आमची कन्या आहात म्हणून आम्ही तुमची बाजू घेतली. गाव शेण घालेल ना आमच्या तोंडात. जावई बापू, आमची लय इच्छा आशाबाईंची बाजू घेण्याची, पण काय पुरावाच नाही तर काय बोलणार? तुम्हीच बोला काय ते. चल सूर्या थांब. एकदा विश्वास ठेव माझ्यावर. मी लय मनापासून हे व्रत केलं. सूर्या ऐक ना माझं. धनु ऐक. राजू तू तरी तेजू तू तरी ऐक ना. लेकरांनो, नका माझ्या संग असं वागू. माझ्यावर विश्वास ठेवा. मी काय बी खोटेपणा केलेला नाहीये. हे व्रत मी अगदी मनापासून केलंय. ऐक ना सूर्या, ऐक ना. दानू, राजू. डॅडी, मी पालखी घेऊन येतो आणि तेजूला घेऊन घरी जातो. हा मंडळी, तुम्हाला तर माहिती आहे व्रत लय कठीण आहे. सहजासहजी ते कोणी करतच नाही वा. तरी बी आपल्या आशाबाईंनी ते व्रत केलं असतं, आपल्या गावाची भरभराट झाली असते. मग काय त्यांना अवदसा आठवली आणि परत त्यांनी आपल्या गावाशी बेईमानी केली. आज त्यांची इच्छा, पण त्यांनी हे जे काय केलेलं आहे त्याबद्दल हवं तर मी तुमच्या हात जोडून माफी मागतो. मी कायच बेईमानी केलेली नाहीये. माझ्यावर विश्वास ठेवा सगळ्यांनी. मी आधी पण कायच चुकीचं केलेलं नाही आणि आता पण. आशाबाई जरा समजून घ्या. कसे तसं सूर्यास्त झालेलं आहे आणि तुमचं व्रत बी पूर्ण झालेलं नाही. तेव्हा आता देवी आईची महापूजा तर होऊच शकणार नाही. तेव्हा जाऊया आपण आपापल्या घरी जाऊया. हा चाल.